तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता मंचीला पारूसाच कुठं निघालायच, तर मंडळाची कामं काही सकाळ सकाळी चालू केलेली आणि सकाळ सकाळी उठवा आलेली. मला लागलीच वेळ बाईने आपल्या नारळ बिरळ फोडला मस्तपैकी. नारळातनं काही पाणी निघत नव्हतं तरी पण गाड्यानं फोडून फोडून काढलं. मग बघा, मग बुवा म्हणतो यार फोड पटपण, इथं नारळ खायचं आहे. मग तिथनं मग गेलो बघा, आंघोळ केली मस्तपैकी. आंघोळ करून बाहेर बिर आलो, गेट बीट लावला मस्तपैकी कडाक्यामध्ये. कुत्रे बित्रे शिरतात हो, राईट राईट कुत्रे आमच्या इथली घरात बिरा शिरतात, चिखल करतात सगळ्या वाटतं. मग काय तमन्ना मंडपवाल्यांनी काय सगळं इथं राडाच करून टाकलेला. विप्पी भाई बघा आपला काय म्हणतो डाम नीट उभा केलाय. मग त्यातल्या त्यात मला चष्मा विसरला. अहो घाई घाई गडबडलंय हो आपली. मग चष्मा विष्मा घेऊन निघालेलो पाटणला. आता म्हणशीला पाटणला रोज जाताय काय, तुमचा काय विषय चाललाय काय? नाही हो, तो VL व्हायचा लॅपटॉप आणायचा आहे. मग लागलीच गेलो, बसलो गाडीवर, कसं काटागीरमध्ये बसलो गाडीवर गेलो मग. आणि पोचलो पाटणमध्ये. पाटणात पोचलो, काही खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तेच आम्हाला समजत नव्हतं. एवढं खड्डे झालेत ना, ती जरा खड्डे बिड्डे सपाट करून घ्या. मग वैभव शेठ तर काय बाहेरच बसलेलं. मग इथं तर मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल लय पाणी आलेलं. मग पोचलो एकदा गजाननमध्ये. आणि ही बघा आपल्या मंडळाची मूर्ती आहे, कशी दिसते, नाद करते काय. मग त्यातल्या त्यात बघा सगळ्या मूर्त्या कशा आहेत, एकदम क्वालिटी रंगवल्या, क्वालिटी एकदम क्वालिटी केली सगळे. कलर बिलर कामून निभार आहे, सुट्टी नाही. आणि घरी जाताना मग आम्हाला डिपार्टमेंट दिसलं. मग ही मला इथं सोडून गेली. ही म्हणली चालत ये. मग चालत पुढं आल्यावर लई शिवाय दिल्या. विषला लागला ताटायला, म्हणला बोलणार नाही त्यावर. मग तिथनं पुढं मग आलो घरी. मग घरी आलो, मग विशाल भाईला घरी सोडला त्यांच्या बघा. मग तिथनं आम्ही गेलो दुसऱ्या गल्लीत. तेवढ्यात आम्हाला दारड्या बाहेर दिसला. दारड्या बाहेर तर काय कुठं निघालेल्या आयटमवर फोनवर बोलत. तसंच पोचलो आम्ही VL भाईच्या गल्लीत. VL भाईच्या गल्लीत पोचलं. VL भाईचे पप्पा कुठेतरी कामावर गेलेले. मग रायडर काय आम्हाला म्हणजे ते कुठं हिंडत आहे. VL भाई म्हणला गेलेलो पाटणला. मग त्याचा पप्पा म्हणलं जावा मेडिकलमधनं मला गोळ्या घेऊन या. मला लागलीच BPच्या गोळ्या घेऊन आलो. गोट्या म्हटलं पाकिटच घेऊन जाऊ डायरेक्ट, सारखं सारखं मला गोळ्यानं लावते ते. मंडळात आलो, पोरं बसलेली बघा निवांत. ह्यांचं काय शेंगदाणा वाटत होता विशाल. कुठनं शेंगदाणा घेऊन आलेला काम आहेत, खिशाखिशातनं काढतो होता बघा. मग एकदाचा मंडप वाल्याने सगळा मंडप बिंडप बांधून घेतला. मग विशाल भाईचा आणि VL भाईचं काय पत्र्याचं माप काढायचं चाललेलं आहे. मग विशाल म्हणला चल तुला वडापाव चारतो. मग गाड्यानं वडापाव चारला. मग लागलीच पत्र्याची गाडी खाली आली. मग हर्षाने मी गेलो खाली. मग लागलीच अंकऱ्याचं कॉलेज सुटलेलं. मग अंकऱ्या आला घरी. 90ची पॉवर बाकी ते आपण आल्यावर झोपलेलं, नात करते काय. मग लागलीच पत्र्याची गाडी बिडी आली. मग गाडीवाल्याला म्हणलो इकडं चला आपल्या गल्लीत. मग गल्लीत घेतली. तिथं मग त्यांना म्हणलो रिवर्सनं लावा, पुढं चिक्कला अडकल गाडी. मग लागलीच त्यांनी रिवर्सनं गाडी घेतली. मग लागलीच सगळी आपली पोरं बिरं आली. सगळं पत्र खाली उतरून घेतलं. मग लागलीच सगळ्या पोरांनी मोजून बिजून घेतलं. हर्षा बिरशांनी सगळं मोजलं पत्र सगळं ओकेमध्ये होतं. 16 पत्र होतं ओकेमध्ये कार्यक्रममध्ये. आता इथून पुढं बघण्यासाठी भावाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या आयडीत जाऊन बघा.